नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सुमन काकू नागराज काकाच्या मागावर गेलेले असतात. आता नागराज काका आणि महिपत शिकरे यांना एकत्र पाहिल्यावर सुमन काकूंना धक्काच बसतो. तेव्हा सुमन काकू म्हणतात, आमचे हे महिपत शिकरे सोबत आता मला हे सगळं सायलीला सांगावंच लागेल. आणि सुमन काकू सायलीला फोन करतात. तिकडे सुभेदारांच्या घरी सर्वजण एकत्र येऊन नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करत असतात. सगळेजण आनंदाने मजा मस्ती करत नवीन वर्षाचा केक कट करत असतात. आणि इकडे सुमन काकू सायलीला फोन करत असतात. तेव्हा सायलीचा फोन वाजत असतो. सुमन काकू सायली फोन उचल असे बोलत असतात आणि सायली फोन उचलते. फोन उचलल्याबरोबर सुमन काकू बोलते, सायली मी जे काही बोलते ते लक्षपूर्वक ऐक. तेव्हा सुमन काकू सायलीला सगळं सत्य सांगतात आणि सगळं ऐकून सायली घरून निघून जाते. इकडे अर्जुन सायली घरी दिसत नसल्यामुळे टेन्शनमध्ये येतो आणि सायलीला वारंवार फोन लावत असतो. तेव्हा तिथे चैतन्य येतो आणि तो अर्जुनला बोलतो, अर्जुन घरात चल, सगळेजण तुला बोलवत आहेत. तेव्हा अर्जुन चैतन्यला सांगतो, अरे इथे सायली दिसत नाही आहे, सायली कुठेच मला दिसली नाही, ते कुठे गेली असावी. तेव्हा चैतन्य हे ऐकून आश्चर्यचकित होतो. आता पुढे येणाऱ्या भागात महिपत शिकरे यांनी सायलीला काही केले तर नसावे हे पाहणे अतिशय मनोरंजक ठरणार आहे. तर ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवनवीन भाग पाहण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.